नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तुम्ही बघत असताल की आता सध्या आपल्या महाराष्ट्राचे जे मंत्री आहेत छगन भुजबळ साहेब, अन्न व नागरी पुरवठा मंत्री आहेत, तर यांच्या राजीनाम्याची चर्चा चालू आहे। खरंच राजीनामा दिलाय का कुठल्या प्रकारचं नाटक चालू आहे असं जनतेमध्ये एक अपप्रचार चालू आहे, प्रचार चालू आहे। लक्षात ठेवा की या ठिकाणी छगन भुजबळ यांनी जे काय राजीनामा दिलाय त्यांचं असं म्हणणं आहे की 16 नोव्हेंबर या दिवशी त्यांनी राजीनामा दिला आणि अंबड या ठिकाणी सभेला हजर राहिले होते असं त्यांचं म्हणणं आहे। मग आता ह्या गोष्टी चर्चेमध्ये का आल्या आणि राजीनामा खरंच स्वीकारलाय का, राजीनामा त्यांनी कोणाकडे दिलाय आणि कोणाकडे द्यायला पाहिजे? जे काही आपल्या महाराष्ट्रामध्ये मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळातील एखाद्या मंत्र्याला जर राजीनामा द्यायचा असेल तर तो सरळ सरळ राज्यपालांकडे राजीनामा जातो आणि मुख्यमंत्र्याच्या सल्ल्याने ते राज्यपाल ते मंत्र्यांनी दिलेला राजीनामा स्वीकारतात। मग आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सल्ला दिल्यावर छगन भुजबळ साहेबांचा राजीनामा ते स्वीकारतील। मग छगन भुजबळांचा राजीनामा स्वीकारण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी सल्ला द्यावा लागतो। मग इथं मुख्यमंत्र्याकडे राजीनामा न देता ते डायरेक्टली राज्यपालाकडे दिला असता तर लवकर ते त्यांनी ॲक्सेप्ट केला असता कदाचित। मग आता ह्या गोष्टी सगळ्यात चालू आहेत चर्चेमध्ये। मग नेमका राज्यपालाकडे राजीनामा कोणत्या कलमानुसार आपल्या भारताच्या संविधानामध्ये जर बघितलं असेल भाग 6 मध्ये कलम 164 उपकलम 1 नुसार जर बघितलं तर कोणताही मंत्री हा राज्यपालाकडे राजीनामा सुपूर्द करतो आणि मुख्यमंत्री सल्ला देऊन ते राजीनामा पदमुक्त करतात। मग या ठिकाणी जर बघितलं असेल राजीनामा खरंच दिलाय का, मग इतके दिवस तुम्ही गुपित का ठेवलं? 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि तुम्ही कालच्या अहमदनगरमध्ये झालेल्या सभेमध्ये ते उघडकीस आणलं की आम्ही राजीनामा दिलाय का? कारण या ठिकाणी जर बघितलं असेल आमदार संजय गायकवाड यांनी जे काही वक्तव्य केलं की यांच्या कमरेत लाद घालून यांना मंत्रिमंडळाच्या बाहेर काढा। मग अशा प्रकारचं वक्तव्य केल्यानंतर तुम्ही त्यांच्या विरोधात आणि अहमदनगरच्या सभेमध्ये सांगितलं की तुम्ही काय बोलताय राजीनामाचं, मी राजीनामा 16 नोव्हेंबरलाच दिला। मग 16 नोव्हेंबरला दिला तर आज जर बघितलं कालच्या तारखेला 3 फेब्रुवारीमध्ये जी काही सभा झाली त्या सभेमध्ये तुम्ही सांगितलं 3 फेब्रुवारीच्या की या ठिकाणी मी राजीनामा दिलाय 16 नोव्हेंबरला। मग याचा अर्थ याला 4 भिंतीच्या मधली जे म्हणतात ना बंद दाराआड चर्चा केली, याला म्हणतात बंद दाराआड चर्चा। जी की मनोज जरांगे पाटलावर आरोप करत होते ना की बंद दरवाजाच्या आड तुम्ही नेमकी चर्चा काय केली वाशी या ठिकाणी, तशीच चर्चा ही कशी असते नीट लक्षात ठेवा। मनोज जरांगे पाटलांनी चर्चा केली नाही, ती लोकांसमोर आणली आणि लगेच सकाळी सांगितलं की लोकांना अशा प्रकारची चर्चा झाली। तुम्ही 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला आणि 3 फेब्रुवारीला सांगता, म्हणजे जवळपास 2 महिने उलटले। मग त्या राजीनामाचा नेमका अर्थ काय? लोकांपर्यंत तर पोहोचलंच नाही राजीनामा दिलाय। ह्या सगळ्या गोष्टी उहापोह झाल्या पाहिजे आणि राजीनामा खरंच स्वीकारला का ह्या सगळ्या गोष्टी जनतेला माहिती झाल्या, पण 2 महिन्याच्या नंतर। कारण आता येतं 2 महिन्यामध्ये 2 ते 3 महिन्यामध्ये कालावधी संपणार आहे आणि त्या कालावधीमध्ये या 2-3 महिन्यामध्ये राजीनामा देऊन काही होत नाही। मग जर ओबीसी प्रवर्गासाठी राजीनामा दिला असेल चांगली गोष्ट आहे, राजीनामा दिला। जसं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाविरुद्ध जर बघितलं असेल राजीनामा दिला होता मंत्रिपदाचा। मग तुम्ही अशा प्रकारचं कार्य करून ओबीसी प्रवर्गासाठी लढतायत तर याचा अर्थ तुम्ही चांगल्या प्रकारे लढतायत, ही ओबीसी प्रवर्गामध्ये एक चांगल्या प्रकारची चर्चा चालू आहे। पण मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील लढतायत तर तुमच्या पोटात का दुखतंय? मग मनोज जरांगे पाटलांनी कुठल्याही प्रकारचं गुपित केलं नव्हतं, त्यांनी बंद दाराआड चर्चा केली नव्हती, तर त्यांची चर्चा का केली बंद दाराआड? त्यांनी कुठल्याही प्रकारची चर्चा केली नाही। चर्चा केली तर सकाळी उठल्यानंतर तुम्ही बघितलं असेल 8 वाजता त्यांनी पूर्ण लोकांना संबोधून सांगितलं की अशा प्रकारची चर्चा झाली आणि तुम्ही 16 नोव्हेंबरला देऊन 2 महिन्याने सांगताय तर लोकांना काय कळणार आहे? मग राजीनामाचे गुपित का ठेवलं? असं म्हणतात की राजीनामाचं गुपित मुख्यमंत्र्यांनी सांगितलं म्हणून मी गुपित ठेवलं, त्यांचा शब्द पाळला। चांगली गोष्ट आहे, तुम्ही त्यांचा शब्द पाळला। मग त्यांचा अजून एक शब्द पाळा ना, त्यांनी काढलेला GR, त्यांनी काढलेली अधिसूचना त्यालाही मान्य करा। जर एवढ्या चांगल्या प्रकारे मुख्यमंत्र्याचा तुम्ही चांगल्या प्रकारे आदर्श ठेवता, त्यांचे बोललेले शब्द चांगल्या प्रकारे तुम्ही समजून घेता, त्यांचा मान राखता, तर मग अधिसूचनेचा मान का राखला नाही? मग या ठिकाणी जर बघितलं असेल तुम्ही ज्यावेळेस तुम्ही बोलता ते वक्तव्य 2 महिन्याच्या नंतरचे, ते सुरुवातीला 16 नोव्हेंबरला राजीनामा दिला अंबडच्याच सभेमध्ये सांगायला पाहिजे होता की मी राजीनामा दिलाय आणि अशा प्रकारचं मी ओबीसी प्रवर्गाकडून लढतोय चांगल्या प्रकारे। मग ओबीसी प्रवर्गामध्ये कुणबी मराठा जी जात आहे, समाज जमात आहे, जात त्या ठिकाणी जर बघितलं कुणबी मराठा हा सुरुवातीलाच आहे ओबीसी प्रवर्गामध्ये, मग त्यांना बाहेर काढणार का तुम्ही? का ज्यांच्या नोंदी सापडल्यात ओबीसी कुणबी मराठा म्हणून तर त्यांना बाहेर काढणार का? मग नेमकं कोणाला बाहेर काढणार? त्यांनाही बाहेर काढणार, यांना बाहेर काढणार का? ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या त्यांच्यासाठी तर मनोज जरांगे पाटील लढतायत आणि जी काय अधिसूचना काढली त्याचं अध्यादेशामध्ये रूपांतर करून ते कायद्यात रूपांतर व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी अंमलबजावणी लागेल आणि अंमलबजावणीसाठीच मनोज जरांगे पाटील 10 फेब्रुवारीला उपोषणाला बसणार आहेत मुंबईमध्ये। त्यांनी असं वक्तव्य केलंय, सांगितलंय सगळ्या जनतेला की त्या अधिसूचनेची अंमलबजावणी लवकरात लवकर झाली पाहिजे
आणि कुठेतरी राज्य सरकार त्याच्या जे काही कायदेशीररित्या बाबी आहेत त्या सर्व काही बाबी पुरवत आहेत. कारण कायदेशीररित्या बेकायदेशीर झालं तर राज्य सरकार सुद्धा अडचणीत येईल, तुम्हालाही माहिती आहे. पण राज्य सरकारला वाटतं हे कायद्याच्या बाजूला धरूनच आहे ना, म्हणून कुठंतरी त्यांनी अधिसूचना जारी केली ना. अधिसूचनेच्या जारीनुसार ते जर बघितलं तर अंमलबजावणीच्या तारखेपर्यंत पोहोचणार आहे 16 फेब्रुवारी. आणि तोपर्यंत जर बघितलं तुम्ही हरकती नोंदवण्यासाठी तुम्ही एका ठिकाणी समितीच म्हणायला लागेल ना, तुम्ही एका ठिकाणी जमा होता आणि कशा प्रकारच्या हरकती द्यायच्या म्हणून लोकांना सांगताय. म्हणजे याचा अर्थ सरळ सरळ तुम्ही मराठ्यांच्या विरोधात आहेत. आणि मराठ्यांच्या विरोधात येऊन नेमकं काय करणार आहे, समाजामध्ये तेढ निर्माण होणार. तुम्ही मस्त एसीच्या रूममध्ये बसून राहणार आणि गावागावामध्ये भांडणं लावून देणार. एसीच्या रूममध्ये राहून तुम्हाला काहीच भेटणार नाही, म्हणजे तुम्हाला भेटेल सगळं, पण इथं समाजामध्ये तेढ निर्माण होऊन त्यांचे जी रोजंदारी आहे, ज्यांना एकमेकांना सोबत राहावं लागतं, ते एकमेकांकडे बघणं. तुम्ही बघितलं असेल आता व्हायरल व्हायला ऑडिओ क्लिप, एक ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती फोन करतोय मराठा समाजातील व्यक्तीला आणि ते कुठंतरी बोलतोय, हा शिवीगाळ करतोय, ते शिवीगाळ करतोय. तर ह्याच्यामध्ये नेमकं वाद वाढायला ना. मग येत्या इलेक्शनमध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला जास्त प्रमाणामध्ये गाजवायच्यात का? समाजामधील तेढ. अरे या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातील व्यक्ती असो किंवा कुणबी मराठा समाजातील व्यक्ती असो, हा शेती करणारा वर्ग आहे आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी तुम्ही कधी राजीनामा दिलाय का? शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधी राजीनामा दिलाय का? शेतकऱ्यांच्या बाबतीत तुम्ही कधी बोललात का? या ठिकाणी जर बघितलं असेल कापूस, सोयाबीन आणि कांदा या ठिकाणी जे बघितलं त्यांचा भाव कशा प्रकारे खाली पडलेला आहे, त्याच्याबद्दल तुम्ही का बोलले नाहीत? त्याच्याबद्दल तुम्ही आजपर्यंत राजीनामा का दिला नाही? म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एकाच समाजाबद्दल, एकाच प्रवर्गाबद्दल एवढी कळवळ आहे. बाकीचे आमदार काय झोपले का मराठे? यांनी का बोलायला सुरुवात केली नाही? त्यांना कुठेतरी असं वाटलं ना दोन्ही समाज आपल्यासाठी चांगला आहे, दोन्ही समाज तेवढ्यासाठीच बरोबरीला आहे. कुठल्याही प्रकारचा आमदार अजून पुढे आलाय का? त्याला म्हणतात खरी नीतिमत्ता. मग यासारखे जर बघितलं असेल, तुम्ही आतापर्यंत बोलले की या प्रवर्गासाठी मी झटतोय, तर या ठिकाणी जर बघितलं असेल अशा प्रकारचा जर तुम्ही चांगला प्रकारे विकास केला असता तर ओबीसी प्रवर्ग आतापर्यंत खूप विकसित झाला असता. मग तुम्ही या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न नाही मांडत, शेतकऱ्यांसाठी तुम्ही राजीनामा देत नाही, शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळात बोलत नाहीत. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला त्याच्याशी बोलण्यासाठी जराशी कीळ येते, नकोसं वाटतंय, त्याच्याबद्दल लोकांचा फायदा होईल. म्हणजे या ठिकाणी तुम्ही त्याच्याबद्दल बोलत नाहीत ज्याच्यापासून लोकांचा विकास होईल, कुठेतरी 4 पैसे त्यांना भेटतील. ओके, 4 पैसे भेटल्यानंतर त्याला कुठेतरी शिक्षणासाठी पैसा भेटेल. मग शेतकऱ्यांच्या शेतीमालासाठी आजपर्यंत तुम्ही राजीनामे का दिले नाही? बस एवढंच फक्त राजकारण, समाजामध्ये भांडणं लावणं, धर्मामध्ये भांडणं लावणं आणि आपली राजकीय पोळी भाजून काढणं. आपली राजकीय पोळी भाजली की संपला विषय, गेले तिकडे शेतकरी चुलीत. शेतकऱ्याला तरी गोळ्या घाला, ते तरी बिचारे शेतकरी कसं तरी उत्पादन काढतायत आणि त्याला तुम्ही जित मारतायत. त्यांच्याबद्दल कधी आवाज उठवलाच नाही, आयुष्यात कधी उठवला नाही. त्या मिळालेलं जे काही उत्पादन आहे त्याच्यासाठी तुम्ही कधी आवाज उठवला का? त्यांच्यासाठी कधी राजीनामा देण्याचा प्रयत्न केला का? अशा प्रकारचे जर तुम्ही वक्तव्य आणि समाजामध्ये तेढ निर्माण करताय तर कुठंतरी मनोज जरांगे पाटलांना सुद्धा विरोध कमी करा. मनोज जरांगे पाटलांनी कुठं शिवा दिल्या का? शिवा घातल्या का? तसं त्या प्रकारचं वक्तव्य या ठिकाणी व्हायला नाही पाहिजे. उलट याच्यामध्ये तुमचा वाद नाही वाढणार, पण समाजामध्ये वाढ होईल आणि गावागावामध्ये अशा प्रकारचे समाजतंटे वाढतील. तुमचं काम आहे हे समाजामध्ये तेढ निर्माण नाही व्हायला पाहिजे. डायरेक्ट तुम्ही जे नाभिक आहेत त्यांच्याबद्दलही बोलले, भादरा एकमेकांची, म्हणजे मराठ्यांना भादरायला लावले तुम्ही. नेमकं त्या बिचारांचा जे काही व्यवसाय त्यांना करू द्या ना. का त्यांनी आता इथून पुढे तेच विचारा, कोणत्या समाजाचा व्यक्ती आमच्याकडे आलाय, तू कोणत्या आहे, तू येऊ नको, तू ह्या व्यक्तीचा आहे, तू फलाना आहे, तू येऊच नको इथं. तुमचं काय, तुम्ही बसून खाताल सगळे. ह्या गावगाड्यामध्ये जे समाज एकमेकांसोबत राहतो, सहकार्य करतो, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा अजूनही विरोध नाही. तुम्ही नका त्याच्यामध्ये विरोध तयार करू. ठीक आहे, थांबतो. धन्यवाद.